मंदिर आहे, पण रत्नाचं मंदिर आहे. गीतेमध्ये जेवढे काही श्लोक आहेत ती सगळी रत्न आहेत. रत्न. गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेने हस्तगत रत्न होय. आत्मा अवतरविती मंत्र अक्षरीये, साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जिनते शस्त्र, आत्मा अवतरती मंत्र अक्षरीये. आत्माचं अवतरण करणारे मंत्र आहेत. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात हा रत्नाचा प्रसाद आहे, हे रत्नाचं मंदिर आहे. पण रत्न कळण्याकरता रत्न पारखी माणसं पाहिजेत. ज्ञानोबाराय खरे रत्न पारखे असल्यामुळे त्यांना याचं महत्त्व कळतं आहे. गीता रत्न प्रसादाचा कळस अर्थ चिंतामणीचा. आणि रत्नाचं मंदिर असल्यानंतर कळससुद्धा तसाच पाहिजे ना. ज्ञानोबाराय श्रीमंत आहेत, जरी माहेरे श्रीमंते होती, लळ्याचे लळे सरती, मनोरथाचे मनोरे पुरती. मी श्रीमंत ज्ञानोबाराय असल्यामुळे ज्ञानोबारायांचा गीता मंदिर दगडाचं मातीचं सिमेंटचं नाही. ज्ञानोबारायांचा गीता मंदिर जे आहे ते रत्नाचं आहे. आणि त्याच्यावरचा कळस कशाचा आहे? चिंतामणीचा कळस आहे. चिंतामणीचा कळस आणि रत्नाचं मंदिर. गीता रत्न प्रसादाचा, कळस अर्थ चिंतामणीचा. त्याच्यावरचा जो कळस आहे हा 18वा अध्याय. गीतारूपी रत्नाचं जे मंदिर आहे याच्यावर बसवलेला चिंतामणीचा कळस, अर्थ चिंतामणीचा कळस. म्हणजे सगळ्या गीतेतला जो काही अर्थ आहे तो सगळा ज्याचं चिंतन केल्यानंतर डोळ्यासमोर येतो, आपल्या मनात येतो, असा चिंतल्याबरोबर चिंतन प्राप्त करून देणारा, चिंतल्याबरोबर गोष्टी प्राप्त करून देणारा चिंतामणी हा 18वा अध्याय म्हणजे अर्थ चिंतामणीचा कळस आहे. कशामुळे याला तुम्ही कळस म्हणता, चिंतामणी म्हणतात सर्व गीता दर्शनाचा पाडावू जो. सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ म्हणजे वाटाड्या. सगळ्या गीतातलं गीता दर्शन जे आहे त्या गीता दर्शनाचा वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा, गीता दर्शन समजून सांगणारा, सगळी गीता समजून सांगणारा, सगळ्या गीतेतला अर्थ सांगणारा वाटाड्या हा आहे. जसं एखादं मंदिर असतं, मंदिराचा कळस लांबून दिसला की मनुष्य म्हणतो बरोबर कळस दिसलाय, आता कुठल्या रस्त्याने जायचं, बरोबर ह्या रस्त्याने चला, त्या कळस दिसतोय आपल्याला. तसं हा 18वा अध्याय जो आहे सगळ्या गीतेचा अर्थ स्पष्ट करणार आहे. म्हणून याला कळस असं म्हटलंय. हा 18वा अध्याय नोहे, एका अध्यायी गीताच आहे. हे सांगत असे गीताही संपलेपणे. पुढेच ओवी आहे. लोकी तरी आथी आईसे, जे दुरुनी कळस दिशे, आणि भेटीची हात वसे देवतेची ते. लोकांमध्ये सुद्धा अशी मान्यता आहे. लोकी तरी आथी आईसे, जे दुरुनी कळस दिशे, दुरून कळस जरी दिसला तरी सुद्धा लोक असं म्हणतात. आणि भेटीची हात वसे देवतेची ती, त्या देवतेची भेट जी आहे ती आपल्याला हस्तगत होते कळस दिसल्यानंतर. म्हणून एखाद्या वेळेस जर देवात खूप गर्दी असली तर काही लोक काय करतात, लांबून देवाचा कळस पाहतात, कळसाला नमस्कार करतात, म्हणतात बाद झालं आपलं दर्शन, चला. तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तत्काळ हा नाश अहंकारात.
धर्मशास्त्रामध्ये देवताच्या दर्शनाचं जे महत्त्व सांगितलेलं आहे तेच कळसाच्या दर्शनाचं सांगितलं. दर्शन घेत असताना देवळाच्या कुठं कुठं दर्शन घ्यायचं त्याचा विधी सांगितलेला आहे. पांडुरंगाच्या मंदिराच्या मागच्या बाजूचं दर्शन घेतलं त्याचं स्वतंत्र फळ सांगितलेलं आहे. पाता देवळाची पाठ तीर्थे घडली 360, सन्मुख पाहता विठाई त्याशी उपमा द्यावया नाही. पन्हाळीचं काहीतरी वर्णन नाही पुन्हा. हां, स्नान करिता पन्हाळे उद्धरती सर्व कुळे. देवळामध्ये गेल्यानंतर देवळाचं कसं दर्शन घ्यायचं त्याचा विधी धर्मशास्त्रात सांगितलं आहे. पहिल्यांदा महाद्वारात जायचं, महाद्वारात साष्टांग नमस्कार करायचा, महाद्वारात गरुड हनुमंत असतात त्यांना नमस्कार करायचा, त्यांची आज्ञा घेऊन त्यांची परवानगी घेऊन मग आत जायचं. नंतर हैबत बाबाच्या मंदिरात जायचं. येतानाच हैबत बाबाच्या पायरीला नमस्कार करून यायचं, तेव्हा पाय देऊन नाही यायचं. आणि मग देवाला साष्टांग नमस्कार महाद्वारात, नंतर गरुड हनुमंतजींना नमस्कार आणि मग प्रदक्षिणा दर्शन आणि मग प्रदक्षिणा सांगितली. त्याच्यामध्ये कळस दर्शन सांगितलं आहे. तर कळसाच्या दर्शनाने सुद्धा ज्याप्रमाणे देवतेचं दर्शनाचं फल मिळतं त्याप्रमाणे हा 18वा अध्याय कळस आहे. आणि या 18व्या अध्यायाचं जरी चिंतन घडलं तरी सगळ्या गीतेचं चिंतन घडल्याचं फल मिळतं. तैसेची येथे हे आहे जे एकची येणे अध्याये आगवाची दृष्ट होये गीता गमुहा. त्याप्रमाणे इथं आहे. जसं लौकिकामध्ये कळसाचं दर्शन झालं की देवतेचं दर्शन हस्तगत होतं, तसं ज्ञानोबराय म्हणतात त्याप्रमाणे आता या ठिकाणी सुद्धा आहे. एकेची येणे अध्याय, एकाच अध्यायाने अवघाची दृष्ट होये गीता गमुहा. गीता शास्त्र संपूर्ण आपल्याला कळावं असं वाटत असेल तर आपल्याला एवढा अध्याय जरी कळला तरी सगळी गीता कळल्यासारखं होईल. कारण या अध्यायामध्ये भगवंतांनी सगळं शास्त्र परत आणलेलं आहे. जसं ग्रंथामध्ये शेवटी सूची असते, भागवत झाल्यानंतर भागवताची सूची एका अध्यायात आली. पहिल्यापासून ते आता शेवटच्या अध्यायापर्यंत काय काय आलं त्याप्रमाणे भगवंतांनी या 18व्या अध्यायामध्ये सगळं जे जे काही गीतेत आतापर्यंत सांगितलंय ते सगळं संकलित करून सांगितलेलं आहे. नसेल एखाद्याला पाठीमागचा अध्याय ऐकायला मिळाला, पण 18वा अध्याय जर ऐकला, 18वा अध्याय जर नीट कळला, सगळी गीता कळल्यासारखं होतं. म्हणून आगवाची दृष्ट होये गीता गमुहा. हा गीतारूपी आगम म्हणजे शास्त्र संपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गीतेचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर येईल. मी कळस याची कारणे 18वा अध्यायो म्हणे उवाईला बादरा येणे गीता प्रसादा. म्हणून मी याचमुळे या 18व्या अध्यायाला कळस असं म्हटलं. बादरा येणे म्हणजे व्यास महर्षींनी या गीतारूपी मंदिरावर हा 18वा अध्याय म्हणजे काही जणू कळसच ठेवलेला आहे. मी याच्याकरताच याला कळस असं म्हटलं. जसा कळस असतो तो कळस दृष्ट झाल्यानंतर देवतेचं दर्शन दृष्ट झाल्याचं फळ मिळतं, पाहिल्याचं फळ मिळतं. तसा हा गीता 18वा अध्याय जरी आपण वाचला, 18वा अध्याय आपल्याला कळाला, त्याचं चिंतन केलं तर संपूर्ण गीतेचं चिंतन केल्यासारखं होतं.
नोहे कळसा परते काही, प्रसादी काम नाही, ते सांगत असे गीताही संपलेपणे. आणि दुसरं महत्त्वाचं असं, कळस जे आहे ते पूर्णतेचं द्योतक आहे. देऊळाचे या कामा कळसू, परमगंगेशी सिंधू प्रवेशू, सुवर्ण कसी सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. देऊळ पूर्ण झालं का नाही झालं कशावरून ओळखायचं? कळस बसला का लोक विचारतात. गंगा त्या ठिकाणी समुद्रात गेली की पूर्ण झाली. त्याप्रमाणे कळस हे पूर्णतेचं सुद्धा द्योतक आहे. नोहे कळसा परते काही, प्रसादी काम नाही. काम जे असतं मंदिराचं कुठपर्यंत चालू असतं, जोपर्यंत कळस बसत नाही. कळस बसला म्हणून सगळ्यात शेवटी काय असतं? कलशारोहण समारंभ असतो. एकदा कलश स्थापना झाली की मग काम शिल्लक राहत नाही. पूर्णतेचं द्योतक आहे. ते सांगत असे गीताही संपलेपणे. म्हणून हा 18वा अध्याय कलशाध्याय आहे. आणि हा कलश अध्याय सांगतोय की आता गीताशास्त्र काय झालेलं आहे? पूर्णतेकडे जात आहे. पूर्णता त्याची होत आहे. म्हणून हा गीतारूपी मंदिर जे आहे त्या मंदिराचं वर्णन या ठिकाणी ज्ञानोबाराय करतात. जसं आपलं वारकरी संप्रदायाचं मंदिर, भागवत धर्माचं मंदिर आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. पुढं काय? नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. हा तुका झालासे कळस, भजन करा सावकास, बहिणी पडकिते ध्वजा, निरूपण केले ओझा. भागवत धर्माचा मंदिराचा पाया कोण आहे? ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. विस्तार कोणी केला? नामदेव महाराजांनी केला. खांब कोणता आहे? एकनाथी भागवत हा खांब आहे. ज्ञानेश्वरी हा पाया आहे. आणि तुकाराम महाराजांची गाथा हे कळस आहे. तसं हा गीतारूपी प्रसाद मंदिर तयार केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात कोणी तयार केलं? मंदिर तयार करायचं म्हणजे सोपं काम नाही. उत्तम शिल्पकार लागतो. त्याच्या संकल्पनेतून चांगलं मंदिर तयार होत असतं. जेवढं कल्पना चांगली तेवढं मंदिर चांगलं तयार होत असतं. म्हणून कोण आहे त्याचे शिल्पकार? व्यासू सहजे सूत्री बळी, जेने निगम रत्नाचळी, उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. व्यास महर्षींनी हे मंदिर गीतेचं बांधलंय. कुठल्या जमिनीत बांधलं? कुठल्या जागेत बांधलं? जागासुद्धा चांगली पाहिजे मंदिराला, जमीनसुद्धा चांगली पाहिजे. आता हे गीतारूपी मंदिर बांधायचं आहे, ते कुठल्याही जागेत बांधून चालेल का हो? म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात व्यासू सहजे सूत्री बळी. ते व्यास महाराज आहेत ना, सहज शिल्प करण्यामध्ये ते बलवान आहेत. काय व्यास महाराजांचं वर्णन करावं? ज्ञानोबारायांनी तोंड भरून व्यास महाराजांचं सुरुवातीला वर्णन केलंय. आता भारत कमळ परागो, जो गीतार्थ प्रसंगो, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी. मोकळं बोलले भगवान श्रीकृष्ण परमात्मा. पण व्यास महर्षींनी ते मोकळं बोलणं त्याचे एक श्लोक तयार केले. हे जे श्लोक आपण वाचतो हे देवाच्या तोंडातले एका व्यासांनी तयार केलेले. व्यासांनी तयार केलेले. भगवान परमात्मा मोकळं बोलले.
पण ते सगळं मोकळं, त्याचे 700 श्लोक अगदी छंदोबद्ध केले. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोके त्रयी, येणे कारणे म्हणपे पायी. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी म्हटलंय. काय व्यास महर्षींची बुद्धी आहे. सगळं वाङ्मय, सगळ्या शास्त्राचं मंथन करून ना तरी ब्रह्माब्दी ब्रह्मा मथिले व्यासबुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे. व्यास महर्षींनी हे लोणी काढलेलं आहे. म्हणून सहजे सूत्रे बळी तेने निगम रत्नाचळी. हे बांधलं कुठं? निगम रत्नाचळी. अचळ म्हणजे पर्वत. निगम रत्न वेदरूपी रत्नाची भूमी पर्वत, वेदरूपी रत्नाच्या पर्वतावर गीतारूपी मंदिर बांधायला घेतलं. वेदामध्ये अनेक रत्न आहेत, पण ती आपल्याला हस्तगत होत नाही, आपल्यापर्यंत ती पोचत नाहीत. सगळं वेदामध्ये आहे, पण वेद अनंतावय वेदा, वेद समजण्याला सुद्धा कठीण आहे. म्हणून आपल्याला तो वेद त्या ठिकाणी सुलभ व्हावा म्हणून व्यास महर्षींनी हे गीतारूपी मंदिर जे आहे ते वेदरूपी रत्नाच्या पर्वतावर आणि उपनिषदार्थाची माळी. उपनिषद वेदाचा जो अंतिम भाग आहे, वेदाचा जो सिद्धांत ज्याच्यामध्ये सांगितलेला आहे, अशा उपनिषद रूपी अर्थाच्या पठारावर माळावर तिथे खांदायला सुरुवात केली. माझी खांडिली म्हणजे कुठं खांदलं? जमीन कुठं खांदली? कोणत्या माळावर? आपल्या गावच्या माळावर नाही, वेदरूपी रत्नाचा पर्वत आणि त्याच्यावर उपनिषद रूपी अर्थाचा पठार, सकल भाग घेतला, असा सपाट भाग घेतला आणि तिथे व्यास महर्षींनी खोदायला सुरुवात केली. खोदत असताना आता वेदरूपी पर्वतावर खोदताना काय सापडणार आहे? दगडे धोंडे. अहो रत्नाचा पर्वत आहे ना तो, आणि उपनिषद अर्थाचा माळ आहे, मग त्याच्यात काय सापडणार नाही? सगळे वेदातले सिद्धांत, उपनिषदातले सिद्धांत, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही मुख्य सिद्धांत आहेत, काही गौण सिद्धांत आहेत. ते तर त्रिवर्गाचा अनुआरू आढवू निघाला जो अपारू, तो महाभारत प्राकारू भोवता केला. आणि व्यास महर्षी जे आहेत त्यांनी मंदिर बांधायच्या अगोदर कोट बांधला, कंपाऊंड केलं पहिल्यांदा. मग घर बांधायच्या आधी पहिलं काय करून घ्यायचं? कंपाऊंड करायचं, म्हणजे घर बांधताना काही त्रास होत नाही. पहिला कोट केला. कोट केला म्हणजे घराच्या बाहेर जे आपण भिंत बांधतो, गीतारूपी मंदिराच्या बाजूची जी भिंत आहे ती कशाची आहे? कोणती भिंत आहे? तो महाभारत प्राकारू भोवता केला. महाभारत, त्या महाभारताचा कोट आहे गीतेच्या भोवती. गीता जी आहे ती महाभारतात आलेली बरं का. कोणत्या पर्वात आली महाभारताच्या? भीष्म पर्व संगती सांगिजेल. किती पर्व आहेत? 18. त्या 18 पर्वातलं मध्ये आलेलं पर्व आहे भीष्म पर्व. आणि त्या भीष्म पर्वामध्ये भगवंतांनी गीता सांगितलेली आहे, व्यासांनी गीता लिहिलेली आहे. पण अगोदर कोणता कोट केला?
कशाचा केला तो म्हटले ते तर त्रिवर्गाचा अनुआरू आडव निघाला जो अपारू. त्या पठाराच्या जमिनीमध्ये त्रिवर्ग म्हणजे धर्म अर्थ काम ह्या तीन पुरुषार्थ रूपी पुष्कळ मुरू माती खडे चारा चोरा ओबड दोबड दगड निघाले. कारण जमीन कोणती? वेदाची आणि उपनिषदाची जमीन आहे. त्याच्यात काय निघणार आहे हो? धर्म सांगितलंय, कुठं अर्थ सांगितलाय, कुठं काम सांगितलंय, कुठं मोक्ष सांगितलंय. मग पहिल्यांदा धर्म अर्थ काम सांगण्याकरता महाभारत सांगितलंय बरं का. विशेषत्वाने महाभारतामध्ये मोक्षसुद्धा सांगितलंय. पण मोक्ष कधी प्राप्त होईल? पहिल्यांदा धर्म अर्थ काम असेल तर. हे साधन पुरुषार्थ आहे. मोक्ष हा साध्य पुरुषार्थ आहे. पहिला धर्मच जर कळला नाही काय मोक्ष प्राप्त होईल माणसाला? म्हणून महाभारतामध्ये अनेक कथांच्या माध्यमातून धर्म सांगितला आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. स्वधर्म जरी स्वधर्म आपुला जरी का कठीण झाला तरी हाच्या अनुष्ठीला भला. पुढं काय? हाच्या अनुष्ठीला भला भला देखे. म्हणून धर्म पुरुषार्थ असा, अर्थ पुरुषार्थ असा, काम पुरुषार्थ आहे. हे पुरुषार्थ त्याच्यातून वेदरूपी पर्वतावर रत्नाच्या पर्वतावर उपनिषदरूपी पठारावर खोदत असताना पहिल्यांदा हे मुरू माती दगड धोंडे निघाले. कशाचे? धर्म पुरुषार्थाचे प्रमेय, अर्थ पुरुषार्थाचे प्रमेय, काम पुरुषार्थाचे सिद्धांत. आणि त्याचा पहिला कोट केला, कंपाऊंड केलं. त्या कोटातून मग आत जायचं गीतारूपी मंदिरात. पहिल्यांदा हे सगळं जीवनात पाहिजे तर गीतारूपी मंदिरात शिरता येते. धर्म नसेल जीवनात, अर्थ नसेल, काम पुरुषार्थ नसेल, योग्य रीतीने धर्माला धरून अर्थ आणि काम पाहिजे तर मोक्ष मिळेल. म्हणून तिन्ही पुरुषार्थाचं वर्णन त्या ठिकाणी करणारं महाभारत आहे. तो महाभारत प्रकारोभवता केला. आणि मग पुढे आता कोड झालेला आहे. मंदिराचं काम उद्या करू. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज.